त्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पकड, बेस्ट डिफेंडर आणि बेस्ट डिफेंडरसाठी खूप सर्व संघाच्या खेळाडूंनी सेमीफायनल, फायनल आणि या 3 सामन्यातून आपण बेस्ट डिफेंडर निवडलाय। त्यासाठी बेस्ट डिफेंडरचा किताब जातोय। मी विनंती करतो भूषण भोगल यांना आपण व्यासपीठावर यायचं। उत्कृष्ट पकड आणि तो पुरस्कार जातोय अमर सोनजाई संघाचा सिद्धांत वाणी, उत्कृष्ट डिफेंडर। सूरज महापारले आपण यायचंय। उत्कृष्ट डिफेंडर, सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला सेमीफायनल, फायनल मध्ये तो सिद्धांत। त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो संघ जाकमता क्रीडा मंडळ। विनंती करतो विजय चौगले, समीर कोसबे यांना विनंती करतो आपण यायचं बक्षीस देण्यासाठी। समीर कोसबे आणि विजय चौगले यांना विनंती करतोय। सुंदर खेळ सेमीफायनल या स्पर्धेतील सुंदर पाहायला मिळाली। बरोबरीत सामना संपला होता। त्यानंतर 5-5 चढ्यांवर हा सामना जिंकला तो विंचवादेवीने। त्यानंतर या स्पर्धेमध्ये खरोखरच सर्वांची मनं जिंकली आणि त्यामध्ये बेस्ट रेडर यासाठी सेमीफायनल पासून नाव याकडे आपल्या आलेले आहेत। खास करून सर्वांच्या नजरा होत्या आज सकाळपासून तो खेळाडू म्हणजेच विजय गायकवाड सुद्धा होता, तसंच अश्मित विरकुड सुद्धा होता आणि त्याहीपेक्षा आपल्याला तुषारने जे काय आपलं मंत्रमुग्ध करून ठेवलं त्याचं सुद्धा नाव होतं। परंतु शांत राहायचं। या ठिकाणी सर्वांची मनं जिंकली ती म्हणजेच जाकमाता क्रीडा मंडळाचा श्रवण साठे। तर या ठिकाणी श्रवण आपण पुढे यायचं आहे। आपल्या खरोखरच मेहनतीला फळ या ठिकाणी लाभलेलं आहे। तर श्रवण साठेचं जाधव काकांच्या शुभ हस्ते या ठिकाणीचा सत्कार केला जाईल, सन्मान केला जाईल। मी विनंती करतो जाधव काकांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण श्रवण साठेचं या ठिकाणी एक होतकरू खेळाडू आहे, एक नवोदित खेळाडू आहे, परंतु याकडे असणारा स्किलचा या ठिकाणी सन्मान होत आहे। तर श्रवण हार्दिक अभिनंदन। तर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला अर्थातच अमर सोनजाई क्रीडा मंडळ। रोख रक्कम 7,001 व चषक आपल्याला चषक लाभला। द्वितीय क्रमांकाचे रोख स्वरूप आहे 7,001। लक्ष्मी क्रिकेट क्लब गेली अनेक वर्ष बरं एकेकाने यायचं पुढे, एकेकाने यायचं, गर्दी करू नका आणि खाली बसून घ्यायचं। तर या ठिकाणी श्रुतिकवाडी याला आपला मित्र सुजल भुसाणे याच्याकडून लाभलेलं हे मेडल या ठिकाणी दिलं जाते। द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय अमर सोनजाई अर्थातच या स्पर्धेमध्ये। पटापट यायचं आहे। अश्मित विरकुड, शिवम वाणी, देवेश पवार, शिवम वाणी, देवेश पवार, राज पवार, सिद्धांत वाणी आणि साईनाथ पवार, विराज कदम। संस्कार आपण पुढे यायचंय।
आणि स्वतः कर्णधार अभि शिपूरकर. या ठिकाणी सर्व खेळाडूंना मेडल प्राप्त झालेले आहेत, ते म्हणजेच सुजल भुसाणे यांच्याकडून हार्दिक अभिनंदन. सुजल की या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला खेळाडूंना उपकृत करण्यासाठी मेडल प्राप्त करून दिलेत, त्याबद्दल आभार. तर द्वितीय क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला लाभतंय, ते म्हणजे 7001 LCC क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी चषक आपल्याला पाहायला मिळतील, खास करून आपल्याला लाभलेली आहेत, ती म्हणजेच अनंत गोविंद चोगले यांच्या स्मरणार्थ राजेंद्र अनंत चोगले यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं चषक या ठिकाणी प्राप्त झालंय. त्या अमर सोमजाई संघाला, विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. मी विनंती करतोय ऋतिक चोगले आपण वरती यायचंय, तसेच प्रसन्न भगत यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आणि या ठिकाणी सन्मान सुपूर्द करायचा. द्वितीय क्रमांकाचा मानकरी अर्थातच अमर सोमजाई क्रीडा मंडळ श्रीवर्धन. तर आपण जाणार आहोत या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आहे. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आहे, रोख रक्कम 10,001 आणि प्रभिता माने मॅडम यांच्याकडून लाभलेला आहे. आणि चषक आहे कैलासवासी सुलोचना दामोदर चोगले यांच्या स्मरणार्थ श्री सिद्धांत सुप्रिया सुभाष चोगले, सुशांत सुप्रिया सुभाष चोगले यांच्याकडून लाभलेलं आहे. अर्थातच विजयी ठरला, हार्दिक अभिनंदन. विजवादेवी जीवनेश्वर कोण या संघाचं. आपण सुद्धा एक एक करून या ठिकाणी मेडल स्वीकारायचे सुजलच्या माध्यमातून. आणि 1 नंबरचं पारितोषिक, जी जबरदस्त ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी सर्वांना आकर्षित करते, त्याच्यावर नाव कोरले. अर्थातच भैरवनाथ चषकाचा मानकरी तो म्हणजेच थांबायचंय, तो म्हणजेच विंचवादेवी जीवनेश्वर कोण. तर या स्पर्धेमध्ये बेस्ट डिफेंडर, बेस्ट चढाई दिली, परंतु आमचे सगळे आयोजक सगळे संभ्रमात पडले. पण पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय अर्थातच विंचवादेव जीवनेश्वर कोण. आपण या ठिकाणी 1 बाय 1 यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला मेडल देईल, ते म्हणजेच सुजल सुनील भुसाणे यांच्या मार्फत लाभलेलं. पारस पुढे यायचं आहे. या ठिकाणी रोख रक्कम 10,000. अनिकेत साखरे एक चांगले प्रशिक्षक, उत्तम प्रशिक्षक आपल्याला लाभलेले आहेत कराटेचे, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होईल. तसेच अनिकेत, सेकंड अनिकेत, ज्युनियर नाही तर हा मोठा अनिकेत आहे, अतिशय होणार खेळाडू, त्याचा सुद्धा सत्कार होईल. पुढचा आहे तो कोपरा रक्षक सिकंदर. सिकंदर नावामध्ये खरोखरच एक वेगळी कबड्डीमध्ये बोलाय आहे. सिकंदर केळकर हा सुद्धा रायगडचा कोपरा रक्षक होता आणि हा सुद्धा सिकंदर योगायोगानं नाव आलंय, परंतु त्याच नावाला त्यांनी जबरदस्त न्याय दिलाय. हार्दिक अभिनंदन. पुढचा आहे तोच म्हणजेच गुणवान आणि नम्र खेळाडू अक्षय साठे. अक्षय, हार्दिक अभिनंदन. सुजल खेराडे एक नवोदित खेळाडू, परंतु आज महत्वाची भूमिका बजावली आपल्या संघासाठी. हार्दिक अभिनंदन. पुढचा आहे तो राजू काप याचं आगमन होतंय. आणि त्यानंतर आजच्या सामन्याचा खरा खुरा मानकरी तो म्हणजेच तुषार साळुंके. हार्दिक अभिनंदन तुषार. मी विनंती करतोय सिद्धांत आणि सुशांत यांना, तसेच विशाल आपण सुद्धा पुढे यायचंय. विशाल चोगले. रोख रक्कम 10,000 प्रभिता माने मॅडम यांच्याकडून प्राप्त झालेलं हे रोख स्वरूपीचं पारितोषिक. आणि चमचमती ट्रॉफी सिद्धांत आणि सुशांत या बंधूंकडून आपल्या आजीच्या नावाने सुलोचना चोगलेंच्या नावाने या ठिकाणी सुपूर्द केली जाते. अतिशय जबरदस्त फाईट मॅच आपण पाहिली. सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी खरोखर खूप मेहनत घेतली आणि याचा खरोखरच या ठिकाणी त्यांना एक यश प्राप्त झालंय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये सर्वांनाच एक खूप उत्सुकता होती की या शेवटच्या ट्रॉफीचं काय. अनेक खेळाडू आहेत की त्याने सेमीफायनल पासून आपल्या संघासाठी जबरदस्त कार्य केलंय आणि त्यातीलच जास्त वेळ न घेता
सर्वांची उत्कंठा शिगेला पोचली असली तरी सुद्धा स्वतःच्या सर्वांच्या मनात एकच नाव असणार आहे. अर्थातच या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू तुषार साळुंके. अमृतजी आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते या गुणवान खेळाडूचा, आजच्या मेहनती खेळाडूचा या ठिकाणी आपण सत्कार करायचा आहे. हार्दिक अभिनंदन तुषार साळुंके. एक जबरदस्त फिटनेस प्राप्त केलाय, पोलीसची तयारी करतोय आणि त्याला यश भैरवनाथानं द्यावं, पोलीस मध्ये सुद्धा त्याची निवड व्हावी. हार्दिक अभिनंदन तुषार. या स्पर्धेच्या निमित्तानं आज आपण सर्वांनी मोठ्या उत्साहाने या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सर्व मायबाप, कबड्डी रसिकांचं, तसेच सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि आम्हाला लागले सर्व पुरस्कर्ते यांचं, तसेच डेकोरेटर यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेली ही स्पर्धा, सर्वांना एकत्र आणणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा मानकरी ठरला अर्थातच विंचवादी जीवनेश्वर विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर आपल्या सर्वांच्या विनंतीनं आणि सूचनेनं या ठिकाणी ही स्पर्धेची बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडला असं मी या ठिकाणी अध्यक्षांच्या वतीनं जाहीर करतो. आपण पुन्हा परत भेटू याच मैदानात नेक्स्ट इयरला. तोपर्यंत सर्वांनी हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. धन्यवाद. मी वीरेंद्र वाणी आपली सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.